नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा तिसरा हप्ता आला। होय, मध्यंतरी नमो शेतकरीचा दुसरा हप्त्याबाबतचा जी.आर. आला होता। आता लगेच त्याच्या पाठोपाठ नमो शेतकरी महासन्मान निधीचा तिसऱ्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। तब्बल आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत। होय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी 2,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानात भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली। त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आली होती। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरीय स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आली होती। प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भाही क्रमांक पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,720 कोटी इतका निधी, तसेच अन्वये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,792 कोटी इतका निधी, अशा प्रकारे एकूण 3,512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। आता या ठिकाणी कृषी आयुक्तालय पुणे संदर्भाही क्रमांकच्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत या ठिकाणी माहे डिसेंबर ते मार्च दरम्यान 2,000 रुपये अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना देण्यात येण्यासाठी 2,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे आता या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता आता फेब्रुवारी चालू आहे, म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये मार्चमध्ये 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।